नमस्कार, मी प्रथमेश मोरे. कर्जमाफी झाली आपल्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत करतो. आज शेतकऱ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे. आज शेतकऱ्यांसाठी उत्साहाचा दिवस आहे, कारण आज राज्य सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतलाय. राज्य सरकारनं 34,000 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा निर्णय आज जाहीर केलाय. यानुसार 1.5 लाखांपर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीतून सरसकट कर्जमाफी करण्याचा निर्णय आज सरकारनं घेतलाय. आणि याच संदर्भात शेतकरी आज आनंद व्यक्त करताना आपल्याला राज्यभरात दिसतोय. कुठे एका बाजूला शेतकरी राज्यभरात आनंद व्यक्त करताना दिसत असतानाच या कर्जमाफीवरून आता कुठेतरी श्रेयवादाची लढाई देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि याच संपूर्ण विषयावरती आपण पुढचा अर्धा तास चर्चा करणार आहोत. आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी माझ्या स्टुडिओमध्ये काही मान्यवर देखील आपल्याबरोबर उपस्थित आहेत. माझ्याबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते योगेश पांडे देखील आपल्याबरोबर आहेत. त्याचबरोबर शेतकरी नेते ललित बहाळे हे देखील आपल्या बरोबर आहेत. त्यानंतर भाजपचे आमदार डॉक्टर अनिल भोंडे हे देखील आपल्या बरोबर आहेत. आजच्या सरकारने केलेल्या कर्जमाफी संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. पण मुख्यमंत्र्यांनी आज नेमकी कर्जमाफी संदर्भातली काय घोषणा केली आहे तीच आपण पाहूयात. ₹1.5 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी आज मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे. शेतकऱ्यांना 34,000 कोटींची कर्जमाफी या संदर्भातील निर्णय आज राज्य सरकारने घेतलाय. 40 लाख शेतकऱ्यांचा 7/12 आता हा कोरा होणार आहे. राज्यातील 89 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. तसेच नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 25% अनुदान देखील देण्यात येणार आहे. या संपूर्ण कर्जमाफीतून कोणाला वगळलंय ते आपण पाहूयात. केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी यांना या कर्जमाफीतून वगळण्यात आलंय. पंचायत समिती, झेडपी आणि इतर लोकप्रतिनिधी यांना देखील या कर्जमाफीतून वगळण्यात आलंय. आजी माजी मंत्री, क्लास 1 अधिकारी यांना देखील या कर्जमाफीतून वगळण्यात आलंय. करदाते आणि वॅट भरणारे व्यापारी यांना देखील या कर्जमाफीतून वगळण्यात आलंय. जवळजवळ 34,000 कोटी रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीनं आज कॅबिनेटने त्याला मान्यता दिली आहे. याच्यामध्ये 1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट आम्ही माफ करतो आणि 1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थकीत शेतकरी आहेत त्यातले 90% शेतकऱ्यांचा 7/12 पूर्ण कोरा होणार आहे. 90%. उरलेले जे 6 लाख शेतकरी आहेत त्यांच्याकरता आम्ही OTSची योजना आणतो, ज्याच्यामध्ये 1.5 लाखाचं कॉन्ट्रीब्युशन राज्य सरकार देईल आणि त्यांना OTS करून घेता येईल. जे शेतकरी नियमित कर्ज भरतायत त्या शेतकऱ्यांचा देखील हा सवाल असणार आहे की आम्ही नियमित कर्ज भरलं, हे आमचं चुकलं का, आम्हाला प्रोत्साहन काही मिळणार आहे की नाही. आणि म्हणून तोही निर्णय आम्ही घेतला आहे. आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 25%, पण 25,000 कमाल मर्यादा इतकं आम्ही प्रोत्साहनपर अनुदान हे जमा करणार आहोत. आणि आता जे शेतकरी 30 जूनपर्यंत कर्ज भरतील त्यांनी तर ते तेवढं कर्ज कमी भरलं तरी देखील त्यांना ते अनुदान थेट त्यांच्या खात्यामध्ये तात्काळ हे आम्ही देण्याची व्यवस्था करू, किंवा बँकांची आम्ही त्या संदर्भात टायअप करून तेवढे पैशाची हमी राज्य सरकार घेईल. 30 जून 2016 ही याची कट ऑफ डेट राहील, कारण त्याच्यानंतरचं लोन ओव्हरड्यू नाही आहे. ओव्हरड्यू लोन हे 30 जून 2016चं आहे. त्याच्यानंतरचं लोन ओव्हरड्यू नाही. आणि जे काही ड्राऊट आहे म्हणजे दुष्काळ आहे, त्या दुष्काळाची वर्ष ही 12, 13, 13, 14, 14, 15, 15, 16 आहेत. आज राज्य सरकारनं शेतकरी कर्जमाफी संदर्भातला ऐतिहासिक आणि स्वागतार्ह निर्णय घेतलाय. या संदर्भात आपण पुढची अर्धा तास चर्चा करणार आहोत. मात्र चर्चेला सुरुवात करण्या अगोदर मी सर्व मान्यवरांचं स्वागत करतो. आणि या स्वागत केल्यानंतर मी पहिल्यांदा जातोय भाजपाचे आमदार अनिल भोंडे यांच्याकडे. अनिल सर, आज भाजपनं मोठा निर्णय जाहीर केलेला आहे. अखेर ज्या मागणी होत होती, खूप दिवसांपासून जी मागणी होती, तो निर्णय आज जाहीर केलेला आहे. याच्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे?
प्रथमेश, आज माननीय मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी केली तो क्षण शेतकऱ्यासाठी काम करणाऱ्या, त्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या माझ्यासारख्या ग्रामीण आमदाराकरता आणि महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्यांकरता अविस्मरणीय, ऐतिहासिक आणि आनंदाचा क्षण आहे. एखाद्या भावाने आपल्या गरजेमध्ये असलेल्या भावाला कर्तव्य भावनेने मदतीचा हात द्यावा, अशा प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना मांडली. म्हणजे त्यामध्ये कर्जमाफीचा आविर्भाव नाही, उपकार करण्याचा आविर्भाव नाही, तर त्या कृषीचं काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्याचा आविर्भाव असण्याची योजना मांडली. मागच्या वेळेला जेव्हा कर्जमाफी झाली तेव्हा आत्महत्या जरी विदर्भात होत होत्या तरी फक्त अल्पभूधारक शेतकऱ्याची कर्जमाफी झाली आणि विदर्भातले 6 एकरवाले 7 एकरवाले शेतकरी वंचित राहिले आणि सर्वात जास्त फायदा पश्चिम महाराष्ट्राला मिळाला. मी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो की 1.5 लाख रुपयाची कर्जमाफी त्यांनी सरसकट दिली आणि त्यामध्ये 54 एकरापर्यंत जरी कोरडवाहू शेतकरी असेल, त्याचं कुटुंब त्याच्यावर अवलंबून असेल, 1.5 लाखापर्यंत कर्ज असेल तर त्याचा 7/12 कोरा होणार आहे आणि अशा 40 लाख शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होणार आहे. आणि ज्यांचं कर्ज जास्त आहे त्यांना सुद्धा 1.5 लाखाचा फायदा मिळणार. OTSमध्ये शासनानं 1.5 लाख भरायचे, शेतकऱ्यांनी उर्वरित पैसे भरायचे आणि स्वतःचा 7/12 कोरा होणार आहे. बरं, एवढंच नाही तर कोणालाच सोडलं नाही. म्हणजे कर्ज ज्यांनी भरलेलं आहे त्यांची कर्ज भरण्याची सवय, त्याचंसुद्धा अभिनंदन केलं पाहिजे. त्यासाठी 25,000च्या कमाल मर्यादेपर्यंत अनुदान सरकार देते. दुसरी महत्त्वाची गोष्ट की जून 2016पर्यंतचं थकीत कर्ज, ते अल्पमुदतीचं कर्ज असो किंवा पुनर्गठन झालेलं असलं तर ते मध्यम मुदतीमध्ये कन्वर्ट झालेलं असो, त्या दोन्ही गोष्टीसाठी, अल्पमुदती आणि मध्यम मुदती या दोन्ही गोष्टीसाठी कर्जमाफी दिलेली आहे. आणि त्यामुळं सर्व विचार करून, सर्व पक्षाचं कॉन्सेन्सस घेऊन, सर्व पक्षांशी चर्चा करून, शेतकऱ्यांशी चर्चा करून, आता मला फोन आले, म्हणजे अनेक ठिकाणाहून फोन आलं. एक रमेश चोपडे नावाचा आमचा उमरखेडचा शेतकरी आहे, 45,000चं कर्ज होतं आणि त्यांनी त्याचे वडील चपराशी होते. त्याला भीती वाटत होती की नोकरी होती, आता निवृत्ती वेतन आहे 5,000 रुपये, तर आपली कर्जमाफी होणार की नाही होणार. पण तो इतका सुखावला, त्यांनी ताबडतोब मला फोन केला. असे संपूर्ण महाराष्ट्रामधून फोन येतात आहे आणि शेतकरी आनंद व्यक्त करतोय. तुम्ही म्हणताय की सर्वसमावेशक, सर्वांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. पण मी योगेश पांडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जे नेते आहेत त्यांच्याकडे जातोय. योगेश पांडे, तुम्हाला पटतंय का भोंडे जे म्हणतायत की सर्वांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे? नाही, हे पूर्ण काल्पनिक आहेत. आता जे आदरणीय भोंडे साहेब म्हटले की शेतकऱ्यांचे मला फोन आले, आम्हाला पण शेतकऱ्यांचे फोन आले. मुळात आपण जर हे पूर्ण बघितलं, जी घोषणा केली आणि आपण आता तुमच्या लाईनमध्ये दाखवायचं ग्राउंड गेलं, यामध्ये मुख्यमंत्री जे बोलले की 30/6/2016ची कट ऑफ डेट टाकली आहे. आपण एक मुद्दा सर्वजण विसरतो आहे. मागच्या वर्षी या सरकारने एक अध्यादेश काढला व मागच्या वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे सर्व थकीत कर्ज हे पुनर्गठित केले. याचा अर्थ काय होतो की ते रेग्युलराइज केले. याचा सरळ अर्थ आहे की जे रेग्युलर कर्ज आहे त्यांना 1.5 लाखाचा लाभ मिळणार नाही आणि जे थकीत कर्ज नाहीत, मग त्यांना काय करणार तुम्ही? त्यांना 25,000 देणार आणि देशाची बोलवण करणार आहे. आता हे जे आकड्याचा खेळ आहे, माझी राज्यातल्या सर्व लोकांना एक विनंती आहे की हे आकडे सांभाळून ठेवा. आणि अर्थात हे आकडे आता जाहीर झाले आहेत आणि आपल्याला 2-3 महिन्यामध्ये सगळं चित्र स्पष्ट दिसेल. हे पूर्णपणे दिशाभूल करणारं वक्तव्य आहे आणि यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही. पश्चिम महाराष्ट्रातल्या तर 5% सुद्धा लोकांना मिळणार नाही, कारण त्याचं अकाउंट रेग्युलराइज राहतं. जरी त्यांनी आपल्याकडे एक पद्धत कशी आहे माहिती का बँकांची, की बँका जेव्हा कर्ज देतात शेतकऱ्याला, त्याचं जमिनीचं मूल्यांकन असतं लाखो रुपयांचं, 10 लाख 15 लाख रुपये एकरी जमिनीचं मूल्यांकन असतं. त्याच्यासमोर 1,00,000-2 लाख रुपये कर्ज, 3 लाख रुपयाचं कर्ज असतं. ज्यावेळेस त्याचं कर्ज थकतं तर बँका सुद्धा फार चलाक आहेत. त्यांचं NPA वाढू नये म्हणून ते काय करतात की नवजुनं करतात. नवजुनं करणं म्हणजे काय होतं की त्याचं लिमिट वाढवायचं परस्पर
आणि व्याज नावे टाकून ते जमा दाखवायचं. अशा पद्धतीने शेतकऱ्याचं माझ्याकडे आता अनेक उदाहरणं आहे. योगेश पांडे, 40,000चं कर्ज त्याचं 2 लाख झालंय. नवजून खेळामध्ये तो बसणारच नाही याच्यामध्ये. नक्कीच योगेश पांडे, हे या तांत्रिक बाबी झाल्या, पण 1.5 लाखापर्यंत सरसकट कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. यामध्ये कुठेतरी सामान्य जो शेतकरी आहे, जो पिसला गेलेला किती लोकांना आतापर्यंत, त्याला मिळणार आहे? कुठे फायदा मी होईल हेच का? म्हणतोय, किती लोकांना मिळणार आहे? सरकारमध्ये जर प्रामाणिकता असेल ना, माझं आव्हान आहे आता सुद्धा, त्यांनी 30/6च्या ऐवजी 30/6/2016च्या ऐवजी 30/6/2017 का करत नाही? ते 30/6/2017 करा ना तुम्ही, आत्ताचं चालू वर्षाचं. त्यांना काय तुम्ही बाहेर टाकताय? आणि मग काय, मग सगळे शेतकरी रेग्युलर झालेत का? म्हणजे याचा अर्थ यांनी आकडेवारी जाहीर करावी. हा पूर्ण आकड्यांचा खेळ आहे आणि हा पूर्ण एक भ्रम निर्माण केला जातोय. वास्तविक याच्यामध्ये नवीन काही नाही. आपण जर बघितलं तर महाराष्ट्र राज्य हे केंद्रामध्ये सर्वाधिक महसूल देणारं राज्य आहे. आपल्या राज्यातनं 30% वाटा केंद्राच्या महसूलमध्ये जातो. आपला हक्क आहे. आणि 2008 साली राज्यामध्ये जर सर्व कर्ज साफ झाले होते तर पुढच्या 8 वर्षामध्ये 1,16,000 कोटींचं कर्ज चढलं. मग ही रक्कम गेली कुठं? शेतकऱ्यांचा पैसा मारला कोणी? म्हणजे शेतकऱ्यांचं त्याच्यात काय चुकलं? आता केंद्राचे जे धोरणं आहेत त्यामध्ये आपण 140 लाख टन आज सुद्धा खाद्यतेल आयात करतो, यावर चर्चाच होत नाहीये. आपण डाळी आयात केल्या, आपण कांदा आयात केला, आपण साखर आयात करतो. आणि अशा चुकीच्या धोरणांमुळे यांना दोष देऊन एकट्याला काही उपयोग नाहीये. पूर्ण व्यवस्थेचा दोष आहे यामध्ये. आणि ह्याचा फटका शेतकऱ्यांना बसला. शेतकरी काही भीक मागत नाही यांच्याकडे कुणाकडेही, तो त्याचा हक्क आहे. अहो, तुम्ही शेतकऱ्याचं लुटलं ते शेतकरी मागतोय. त्याला तुम्ही जर स्वामीनाथन आयोग लागू केला, त्याला जर त्याचा हक्काचा दर मिळाला, तो तुमच्या पुढे भीक मागणार नाही. आता आणखी एक मुद्दा आहे. बोंडे साहेबांनी हा मुद्दा अजून लक्षात घ्यावा आणि त्यांच्या वरिष्ठांना कळवावा. देशामध्ये टोटल कर्ज जे आहे, एक्सपोजर टू फार्म लोन सेक्टर, फक्त 13 लाख कोटी आहे. त्यापैकी 80% जे कर्ज आहे ना, ते फक्त म्हणजे 34% शेतकऱ्यांकडे, 80% शेतकऱ्यांना 34% कर्ज आहे. म्हणजे अमाऊंट होती 5 लाख कोटी आणि 12 लोकांकडे 5 लाख कोटी रुपयाचं थकीत कर्ज आहे. ते मोकाट फिरू राहिले. म्हणजे तुम्ही नावं घेतलं एकेकाचे. आपले आता टेलिकॉम सेक्टरमध्ये आदरणीय त्या अधुरताई काय म्हणतात, ते हे करा, काय करा, त्यांना मदत केली पाहिजे टेलिकॉम सेक्टरला 5 लाख कोटी. आणि आपल्या राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या करतोय. आत्महत्या केवळ विदर्भातच होत नाही किंवा मराठवाड्यात होत नाही, आत्महत्या आता सगळीकडे व्हायला लागला आहे, पश्चिम महाराष्ट्रात व्हायला लागला आहे. त्यामुळं सरकारने प्रामाणिकपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आणि खऱ्या शेतकऱ्याला आणखी एक मुद्दा यामध्ये आहे की राजकारणी लोकांचे जे स्वतःला शेतकरी म्हणतात ना, त्यांचं उत्पन्न किती वाढलं मागच्या 5 वर्षात, आणि त्यांनी प्रबोधन करावं. आता जर सगळ्यांचाच काढा 7-12, कोणाचं उत्पन्न किती वाढलं, mynettainfo.com वरती सगळं तुम्हाला दिसेल यांचं उत्पन्न. आणि यांनी प्रबोधन करावं आता की शेतकऱ्यांना की कसं उत्पन्न वाढून घ्यावं. हे दांडांत खोटं आहे. आणि ह्याचे जे सुकाणू समिती जो निर्णय घेईल त्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यामध्ये राहील. आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेबांनी सुद्धा आता निषेध व्यक्त केला की हे चुकीचं आहे. आमची ठाम भूमिका आहे स्वाभिमानीची की शेतकऱ्याचा 7-12 सरसकट कोळा झाला पाहिजे आणि राज्यातला नव्हे तर देशातला शेतकरी हा पूर्णपणे कर्जमुक्त झाला पाहिजे. आमची ही स्पष्ट भूमिका आहे. नक्की स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल किंवा इतर शेतकरी संघटना असतील, यांची सरसकट कर्जमाफीची भूमिका अजूनही ठाम आहे. या संदर्भातील चर्चा आपण पुढेही करणार आहोत, पण कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर कर्जमाफी झालीच या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. यानंतर मी आता जाणार आहे ललित बहाळे, शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेचे नेते आहेत. ललित बहाळे, मला असं विचारायचं आहे की राज्य सरकार आतापर्यंत 1 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करण्यासंदर्भात चर्चा करत होती, मात्र आज 1.5 लाखापर्यंतचा निर्णय राज्य सरकारनं जाहीर केलाय. यामुळे सामान्य शेतकऱ्याचा मोठा फायदा होणार आहे. याकडे कसं बघता? हा निर्णय उत्साहवर्धक नाहीये का? शेतकऱ्यांसाठी आनंदाचा निर्णय नाहीये का? असं आहे मोरे साहेब, आज कर्जमाफी खेळ जो होता सुकाणू समिती आणि सरकारमधला, हा खेळ आज संपुष्टात आला एवढंच. आता मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की काही 80-90 लाख 7-12 कोरे होणार आहेत. आता हे किती वर्ष, किती काळ, किती दिवस कोरे राहणार आहेत हा खरा प्रश्न आहे. म्हणजे 30/6/16ला जर का त्यांनी कट ऑफ डेट घेतली तर मला वाटतं एव्हाना ते 7-12 आता या 30 जूनला पुन्हा त्याच्यावर कर्ज चढणार आहे. खरंय, कारण मागच्या वर्षीचं जे कर्ज आहे ते देणारच नाही आहे. कारण सगळ्यात जास्त तुरीचा पेरा आता योगेश भाऊ तिकडे आहेत, पश्चिम महाराष्ट्राचं म्हणतात, त्यांचं काही थोडं वेगळं असेल, पण मराठवाडा आणि विदर्भामध्ये तुरीमध्ये जो फटका बसला ना शेतकऱ्यांना, तर आता 30 जून 16 ते 30 जून 17
हा काळ सुद्धा लोकांनी सातबारा म्हणजे कोरा होणारच नाहीये त्यांचा, ज्यांचे कोणाचे कोरे करणार आहेत ते होणारच नाही. नक्कीच. पण भाळे, मला असं विचारायचं आहे, विदर्भ आणि मराठवाड्याचा तुम्ही उल्लेख करताय, या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र आपण सोडून देऊया, पण विदर्भ मराठवाड्यामध्ये अगदी 2,000 रुपयासाठी शेतकरी आत्महत्या करतोय. अशा वेळेला त्याच्यासाठी हा दिलासादायक निर्णय असणार आहे ना. नक्की काय तुम्हाला म्हणायचं आहे? शेतकऱ्यांनी कधी कर्जाच्या म्हणजे डायरेक्ट असं कर्जासाठी आत्महत्या करत नाही. कर्जामुळे जे अपमान सहन करावा लागतो, थोडी लाचारी सहन करावी लागते, त्या पॉइंटला तो लाचारी म्हणजे त्याचा अपमान होतो, स्वाभिमान दुखावला जातो, म्हणून आत्महत्या करतो. आणि ही गोष्ट खरी आहे की 2,000 रुपये नसले, पोरांना कपडे घ्यायला नसले तर आत्महत्या करतो. आणि आत्महत्या असं आजकाल आत्महत्येचं तसं नाही, एकाच दोराला लटकून बाप आणि पोरगा आत्महत्या करायला लागला. आता मला हा सगळा विषय महत्त्वाचा याच्यासाठी आहे की हे सगळं कर्ज प्रकरण जे आहे ते तुम्ही 3 विषयामध्ये विभागलं पाहिजे. एक विषय आहे कर्ज माफी, त्याच्यानंतर कर्ज मुक्ती, आणि तिसरा आहे लूट वापसी. आता यांनी राजू शेट्टी साहेबांनी आणि स्वाभिमानीच्या लोकांनी जे काही म्हटलं सगळं बरोबर आहे, पण हा सगळं आता योगेश भाऊने जो इतिहास मांडला, आता यांचे नेते म्हणजे आता योगेश भाऊ इथं काय बोलतात आणि ते बाकीचे लोक तिकडे काय बोलतात हा वेगळा प्रश्न. हा सगळा कर्जमाफीचा खेळ हा आता कर्जमाफीपर्यंत, मग याच्यानंतर एक स्टेप पुढे आहे कर्जमुक्ती. कर्जमुक्तीचा अर्थ असा आहे की 7/12 कोरा जो केला तो कायम कोरा राहावा, म्हणजे शेतीमालाला भाव भेटावा. आता तिसरा टप्पा जो आहे लूट वापसी, म्हणजे सरकारी नोटिफिकेशन्स प्रमाणे 77 ते 97 पर्यंत जी लूट झाली शेतकऱ्यांची निगेटिव्ह सबसिडायझेशनमुळे, उणे सबसिडीमुळे, जे सरकारी आकडे आहेत, एका वर्षाचा आकडा कितीतरी $1 मिलियन आहे. मग तिसरा टप्पा आहे लूट वापसीचा. आता मला दुःख असं आहे की योगेश भाऊंची जी संघटना आहे ती स्वामीनाथनचा पुरस्कार करते. आता त्यांनी म्हटलं, आता स्वामीनाथनचा पुरस्कार तर आम्ही करत नाही, आम्ही त्याच्या विरुद्ध आहे. कारण हमी भाव ही संकल्पना आता मान्य नाही. आतापर्यंत 68 पासून तर आतापर्यंत हमी भावाच्या मागं लागून 5 पैसे वाढवले, 2 पैसे वाढवले, 100 रुपये वाढवले, असं करत हमी भावामुळेच ही गोष्ट आलेली आहे शेतकऱ्यांवर निगेटिव्ह सबसिडीची. तेव्हा सरकारी हातामध्ये जे काही जाते त्याचं पूर्ण म्हणजे बोऱ्या वाजून जाते. पण मग तुम्हाला असं म्हणायचं आहे का, जोपर्यंत हमी भाव मिळत नाही शेतकऱ्यांना तोपर्यंत हा प्रश्न सुटण्यातला नाही आहे? नाही, मला वाटते की हमी भाव काढण्याच्या संदर्भामध्ये सगळ्यांचा वाद आहे, मोठा वाद आहे. कारण ते सरासरी उत्पादन खर्च काढतात, त्याच्यामुळे सरासरी एखाद्या विजेचं बिल येते याला 1 लाख रुपये, आणि त्या विजेच्या बिलाची उत्पादन खर्चामध्ये किंमत पकडलेली असते 3 रुपये, 4 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, असा घोळ होतो. तेव्हा एक कॉम्प्रोमाइजिंग फॅक्टर असू शकतो की वायदा बाजारामध्ये त्यावेळेस जी किंमत आहे ती अधिक WTOने सांगितलेली, जर का यांना MSP पाहिजेच असेल तर एक कॉम्प्रोमाइजिंग पॉईंट आमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये होऊ शकतो की वायदे बाजारातील किंमत अधिक 10%, म्हणजे WTOचंही फ्रेमवर्क मोडल्या जात नाही. आणि मला तर योगेश भाऊंना विनंती करावी अशी वाटते की त्यांनी जावं, राजू भाऊंशी बोलावं, आणि चुकीच्या बैठकीत ते विचार विनिमय करायला बसले. ते खासदार आहेत, खासदारांनी इथं मुख्यमंत्र्यांशी काय बोलायचं, त्यांनी पंतप्रधानांशी बोलायचं. आता मला खूप सारे फोटो येऊन राहिले राजू भाऊ आणि पंतप्रधानांचे, तेव्हा तिथं त्यांना सांगायचं ना की हा सगळा प्रश्न शेतीमालाच्या भावाचा आहे. कालच्या बैठकीत मी एक मुद्दा यांना सांगू शकतो की कालच्या बैठकीमध्ये सर्वांनी आमच्यावर एक आक्षेप घेतला की राष्ट्रपतीच्या तुम्ही NDAला समर्थन दिलं, तिथे उपस्थित होता. वास्तविक राष्ट्रपती निवडणूक ही काही राजकीय नसते. मात्र त्या बैठकीत खासदार राजू शेट्टींनी सर्व NDAच्या घटकांना, त्यामध्ये पंतप्रधान सुद्धा होते, ठणकावून सांगितलं की तुम्ही शेतकऱ्यांकडे जर लक्ष नाही दिलं तर तुम्हाला खूप महागात पडेल. आणि ही हिंमत केवळ कारण राजू शेट्टींमध्येच आहे, कारण आमचे कुठलेही काही भानगड नाही. सध्या आपल्याकडे काय चाललंय, वाल्याचा वाल्मिकी करायचा आपल्याकडे कारखाना सुरू आहे. आणि त्यामुळं आज काल जे बघितलं आदरणीय पवार साहेबांनी
प्रश्न आहे स्वामीनाथनचा. नाही तो मुद्दा तर नाही, तो त्या मुद्द्याशी मी तुमच्याशी सहमत काही गोष्टीला आहे. नाही, आता मात्र काय आहे की ताबडतोब दुसरा पर्याय नाही ना शेतकऱ्यांना. जर तुम्ही प्रोटेक्शन होतं काय बाजारातील किंमत हा सगळ्यात चांगला पर्याय आहे. नाही, आणि नाही. तुम्ही जर का असं म्हणत असाल तर स्वामीनाथनांनी एव्हरग्रीन रिव्होल्युशनची भाषा बोलली आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पहिल्या ग्रीन रिव्होल्युशननी, पहिल्या हरित क्रांतीनी शेतकऱ्यांची काय आफत झाली आणि आता दुसरी हरित क्रांती ते आणू नाही. शकतात. आमच्या शेतातलं उत्पादन वाढलं, उत्पन्न वाढलं नाही. स्वामीनाथन आयोगाचं पहिलं टर्म ऑफ रेफरन्स आहे. पहिली अट की बा स्वामीनाथन आयोग कशासाठी स्थापला गेला, तर स्वामीनाथन आयोग स्थापला गेला फूड सिक्युरिटीसाठी. आता फूड सिक्युरिटी होते आहे आणि फूड सिक्युरिटी करता करता महागाई तुम्हाला कमी करायची असते, उत्पादन तुम्हाला वाढवून घ्यायचं असते आणि शेतकऱ्याला हे द्यायचं नसतो. मुळामध्ये स्वाभिमानी संघटना आणि सुकाणू समिती हे लोक भांडता कशासाठी आहेत आणि सुकाणू समितीमध्ये तर सगळं नाही, दावेच आता- दिसतात. नाही, नाही, बाळे पांडे, आता तुमचा ताबड- दोघांचाही विषय समजलेला आहे. आपण ही चर्चा पुढे चालू ठेवणार आहोत, पण कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. माधुरी दीक्षित से डांस सीखने की तमन्ना रखने वालों की तमन्ना आज होती है पूरी। आज से माधुरी दीक्षित से डांस सीखना हकीकत है, जब चाहे कोई भी समय अपने ही घर में। आपके डांस सीखने का सपना मैं करूंगी पूरा। वीडियोकॉन D2H के D2H नचले डांस विद माधुरी के साथ। माधुरी के साथ डांस सीखने के लिए D2H नचले सब्सक्राइब करें। एक्टिवेट करने के लिए अपने रजिस्टर्ड टेलीफोन नंबर से मिस्ड कॉल दीजिए और आप भी घर बैठे डांसर बन सकते हैं। खुशियों की छतरी तू सिकंदर, अरे तू सिकंदर बनलास ना पोपट. केवळ फ्रेशनेस पुरेसा नाही म्हणून नवीन डाबर रेड आयुर्वेदिक जेल. यामध्ये आहे फ्रेशनेसच्या सोबत लवंग, पिपळी, तोमर यासारख्या आयुर्वेदिक तत्वांचे प्रोटेक्शन, म्हणजे ताजा श्वास आणि समृद्ध दात दोन्ही. डाबर रेड आयुर्वेदिक जेल, फ्रेशनेस देखील प्रोटेक्शन देखील. ब्रेक नंतर कर्जमाफी झाली या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मला अनिल भोंडेंना विचारायचं आहे. अनिल भोंडे, शेतकरी संघटना तुमच्यावर आरोप करतायत की राज्य सरकारने ही फसवणूक केलेली आहे, शेतकऱ्यांची फसवणूक करते. काय उत्तर द्याल शेतकरी संघटनांच्या नेत्यांना? प्रथमेश, चर्चा भरकटते आहे, कारण योगेश पांडे जरी शेतकरी सुखावले असले तरी योगेश पांडे, राजू शेट्टी हे दुखावले आहे, गोंधळलेले आहे, बावचळलेले आहे. आम्ही नाही बावचळलो. कारण बावचळलं जरा त्याचं कारण असं की त्यांना जरा भाषा बावचळल्या वगैरे असं बोलू पूर्ण नका. ऐका, मला हो. सुद्धा बोलता येतं असं. आपण पूर्ण जरी ऐका, आमदार असलो तरी थोडं भाषा पूर्ण वापरताना असं ऐका. वापरू नका. संपूर्ण त्यांनी ऐकून घ्यायला पाहिजे की मागच्या वर्षीचं जून 2016ला जे थकीत राहिलेलं कर्ज आहे ते पुनर्गठन कशामुळे झालं? कारण की 50% कमी आणेवारी होती म्हणून. आणि पुनर्गठन करताना आपण अल्पमुदतीचं कर्ज मध्यम मुदतीमध्ये करतो आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की अल्प मुदतीचं कर्ज आणि मध्यम मुदतीचं कर्ज दोन्ही याला कर्जमाफी लागू आहे. हा पहिला प्रश्न. दुसरी महत्त्वाची गोष्ट की जे शेतकरी सुटलेले आहे, कोण शेतकरी सुटलेले आहे? ज्याचं बिगर शेतीचं उत्पन्न, बिगर कृषी उत्पन्न हे 4 लाखापेक्षा जास्त आहे, जो सरकारी, राज्य सरकारचा किंवा केंद्र सरकारचा नोकर आहे, त्यामध्ये चतुर्थ श्रेणी नोकर नाही, ज्याचं उत्पन्न 4 लाखाच्या पेक्षा कमी आहे बिगर शेतीचं उत्पन्न, तो पण त्यामधून वगळलेला नाही. मग आता मला सांगा की हे जे नोकरदार वर्ग आहे त्यांना 7वा वेतनी आयोग द्यायचा, त्यांना कर्जमाफी द्यायचं, हे शेतकरी संघटनेला पटतं का? अजिबात नाही. बरं, आम्ही सगळ्यात त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट की आपण स्पष्ट सांगितलं भूमिका घेतली आहे आत्महत्या ज्या आहे. त्यामध्ये. डॉक्टर साहेब, ऐका डॉक्टर साहेब, एक सेकंद. ऐका पूर्ण ऐका. लोक तुम्हाला हे विचारणार आहे, शेतकरी संघटनेला लोक विचारणार आहे. कारण सुकाणू समितीमध्ये तुम्ही गेल्यानंतर 30 जून 2016 तारखेला तुम्ही मान्यता दिली. सुकाणू समितीमध्ये गेल्यानंतर तुमची 30 फक्त जून कॉन्ट्रोवर्सी होती की 1 लाख करायची की 1.5 लाख करायची की 2 लाख करायची.
ती सगळं विचारून पहा. तुम्ही नव्हते गेले, राजू शेट्टी गेले होते, त्यांना विचारून पहा. विचारलं. आणि रघुनाथरावजी म्हणतात की नाही, हे सरसकट आता दिली दिशाभूल पाहिजे. करताय. आता हे त्यामध्ये काय तुम्ही चाललंय? चर्चा केली की 1 लाखाची की 1.5 लाखाची, आणि त्यामुळे या सगळ्यांना भेटल्यानंतर कन्सेन्सस म्हणजे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांनी सुद्धा या गोष्टीला मान्यता दिली, आणि त्यामुळे ह्या सगळ्या आणि गोष्टी शरद पवारांनी असल्यामुळं सुद्धा दिली बरं का, ते पण सांगा. 89 लाख मुंडे शेतकरी- साहेब हे पण सांगा की आदरणीय हो, शरद पवार तेच जे सांगतोय, तुमच्या तेच मोदी साहेबांचे सांगतोय. गुरु आहेत 89 त्यांनी पण दिली, ते पण सांगा. 89 लाख शेतकरी सुकावले. महाराष्ट्रामध्ये 136 अनिल लाख भोंडे, अनिल शेतकरी भोंडे, आहेत. शिवसेनेनं त्यापैकी 30 देखील लाख स्वागत शेतकरी केलेलं आहे तुमच्या या बँकेच्या निर्णयाचं. परिघामध्ये येत नाही. अनिल बोंडे, शिवसेनेने देखील तुमच्या मित्रपक्षाने देखील या कोणी? निर्णयाचं स्वागत केलेलं आहे. मात्र कुठेतरी काँग्रेस असेल किंवा शिवसेनेनं श्रेयवाद घेण्याची लढाई ही सुरू केलेली आहे, आणि कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी देखील आज म्हटलेलं आहे की मागच्या सरकारच्या काळामध्ये जी कर्जमाफी झाली होती त्यानंतर जो घोटाळा झाला होता तसा घोटाळा आम्ही आता होऊ देणार नाही, अशा प्रकारची कोपरखळी मारून मुख्यमंत्र्यांनी पण या प्रकरणामध्ये श्रेयवाद घेण्याचा प्रकार सुरू केलेला आहे. धन्यवाद, तुम्ही मान्यवर सगळे इथे आलात, चर्चा केली त्या संदर्भात. तुमच्या तिघांचाही धन्यवाद. कार्यक्रमात वेळ झाले इथेच थांबण्याची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र वन.